माझ्यातर्फे हरतालिका तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत हरतालिका तृतीयेसाठी लागणारे साहित्य. एक स्वच्छ ताट घेतलेला आहे. त्यात मी घेतलेला आहे सर्वप्रथम निरांजन. नंतर मी घेतलेलं आहे पाणी, जे की आपल्याला पूजेसाठी लागेल. देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचे सामान, हळदी कुंकू सगळ्यात महत्त्वाचं. नंतर मी घेतलेलं आहे गूळ खोबरं. हरतालिकेच्या पूजेमध्ये गूळ खोबरं हाच नैवेद्याचा खूप मोठा मान आहे. मग मी घेतलेली आहेत फुले आणि हरतालिकेच्या मूर्ती, म्हणजे कशा, एक सखी आणि एक पार्वती, अशा 2 मूर्ती मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे एक घेत असतील तर एकच घ्या. मग मी घेतलेले आहे गणेशा, कारण माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणून मी सुपारी घेतलेली आहे. मग मी घेतलेलं आहे भस्म लावून बनवलेली वस्त्रमाळ, कापूर, भस्म लागेल आपल्याला, जे की महत्त्वाचं आहे. मग घेऊ आपण खाऊची पाने. ठीक आहे. तर आता घेऊया आपण आपल्याला देवीसाठी जे काही तुम्हाला द्यायचं असेल दान म्हणून, किंवा शृंगाराचं सामान म्हणू शकता तुम्ही. त्यामध्ये मी घेतलेलं आहे एक सिंदूर, टिकली, बांगड्या असं घेतलेलं आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. नंतर मी घेतलेलं आहे गुलाबजल. महादेवाच्या पिंडीसाठी एक माळ घेतलेली आहे मी, जी की रेडीमेड आहे. तुम्ही स्वतः बनवून घेऊ शकता, कशीही तुम्हाला जशी हवी तशी. मग मी घेतलेलं आहे गंगाजल. नंतर मी घेतली वाळू. वाळू मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यात गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलेली आहे. मग मी घेतलेली आहे 16 प्रकारची पत्री, एक मखाची कणस घेतलेला आहे, दुर्वा आणि बेलाची पाने घेतलेली आहेत भरपूर अशी, आणि घेतलेला आहे हरतालिकेसाठी गजरा. तर अशी झालेली आहे माझी हरतालिकेची तयारी. यामध्ये आणखीन तुम्ही 5 प्रकारची फळं घेऊ शकता, जे की तुम्हाला अर्पण करायची आहेत देवाला. आणि सकाळी मस्त असं शुचिर्भूत होऊन पूजेला आपण तयारी करूया. तर कशी वाटली ही पूजेची साहित्य ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.